झी 24 तास एक पाऊल पुढे। देशाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे। याच्यावर आपण उत्तर घेण्यासाठी जाऊया डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे। महाजन सर, 2-3 मुद्दे आधीच्या दोन्ही पाहुण्यांनी आपले मांडलेले आहेत आणि त्यातला मुख्य प्रश्न असा आहे की इतक्या वर्षांपासून हे सगळे व्यवहार सुरू आहेत। इटलीमध्ये ज्यावेळी या प्रकरणी कारवाई सुरू झाली त्यावेळी आता संरक्षण मंत्र्यांनी याची चौकशी करण्याची भाषा सुरू केलेली आहे। या सगळ्यामध्ये कुठेतरी पाणी मुरतंय, कुठेतरी गैरव्यवहार होतोय। हा संशय भारतातला न येणं, भारताच्या संरक्षण खात्याला न येणं, सरकारला न येणं, इथेच मूळ संशयाची सुई आहे असं तुम्हाला वाटत नाही का? मुळामध्ये पहिला बोफोर्स दुसरा बोफोर्स ही जी चर्चा आहे ती आज घडीला तरी निरर्थक आहे, कारण त्या बोफोर्स प्रकरणामध्ये अजून निश्चितपणानं कुणालाही काहीही सांगता आलेलं नाही। न्यायालयीन प्रक्रियेत सुद्धा त्या विषयाबाबतीतला या बाजूचा किंवा त्या बाजूचा निर्णय अजून झालेला नाही। पण तोपर्यंत प्रचारकी थाटातली भाषणं करण्यासाठी काही लोकांना हा मुद्दा उपलब्ध आहे, ज्यांनी त्यांनी आपल्या नंदनवनात सुखेनैवर राहायला काही हरकत नाही। दुसरं असं की ही सगळी जी हेलिकॉप्टर खरेदीची प्रक्रिया आहे ती 2003 सालापासून सुरू झाली। आजच भारत सरकारनं या संदर्भातलं आपलं पहिलं म्हणणं जे आहे ते अधिकृत निवेदनाद्वारे मांडलेलं आहे, देशापुढे मांडलेलं आहे। आता ते इतक्या घाईघाईनं का मांडलं असंही म्हणता येईल, किंवा आज जर मांडलं नसतं तर अजून भारत सरकार चुप का है, त्या अर्थी कुठेतरी पाणी मुरतं आहे असंही म्हणता येईल। कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना। नाही बरोबर आहे, पण सरकारचं कर्तव्य असं, सरकारचं नाही, मी येतोय त्याच्याकडे, सरकारचं कर्तव्य असं की ज्या क्षणी हे ध्यानात येतं त्या क्षणी त्या संबंधीची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे। 1 वर्षापूर्वी ज्या वेळेला याची बातमी प्रथम प्रसिद्ध झाली त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाकडे या प्रकरणाची चौकशी देण्यात आली आणि ती अजूनही चालू आहे। आता तुम्ही हे म्हणू शकाल की 1 वर्षात अंमलबजावणी संचालनालयाला काहीच सापडलं नाही का, तर त्याचंही उत्तर आता जी सीबीआयची चौकशी संरक्षण मंत्र्यांनी ताबडतोब जाहीर केलेली आहे त्याच्यातून आपल्याला त्याचं उत्तर मिळू शकेल। मूळ मुद्दा महाजन सर असा आहे की इतक्या वर्षांमध्ये 2003 पासून तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे जे आरोप प्रत्यारोप सुद्धा राष्ट्रीय पातळीवर सध्या सुरू आहेत। दोन्ही सरकार, एनडीएचं सरकार आणि यूपीएचं सरकार, या दोन्ही सरकारांचा समावेश याच्यामध्ये आहे असं तुम्हाला वाटतंय का? मी आत्ता काहीच म्हणत नाहीये। त्याचं कारण असं की आत्ता एअर मार्शल त्यागींचं नाव याच्यात कशामुळे आलं, तरी त्यांचा कोणीतरी एक नातेवाईक म्हणे मध्यस्थ आहे, त्याच्याशी व्यवहार झाला। आता याच्यावर जसवंत सिंगनी दिलेलं उत्तर फार इंटरेस्टिंग आहे। त्यांनी काय सांगितलं, माझा एक कझिन स्मगलिंगमध्ये इन्व्हॉल्ड आहे, त्याचं काय करायचं ते करा, त्याचं हे मला कशाला लावता, असं त्यांनी एअर मार्शल त्यागींना त्यांचा नातेवाईक आहे या कारणाखातर दोष देण्याचं कारण नाही असं सांगताना सांगितलेलं आहे। त्यामुळे चर्चा वेगवेगळ्या रीतीनं, वेगवेगळ्या बाजूनं, वेगवेगळ्या पद्धतीनं आपापल्या सोयीनुसार होत आहेत आणि हे ठीक आहे, चर्चा होत राहिली पाहिजे, त्यातनं प्रक्रिया पुढे गेली पाहिजे। पण अजूनही त्या बाबतीतला लास्ट वर्ड इज नॉट अटर्ड आणि ही चौकशी इटलीमधली कायदेशीर प्रक्रिया आणि भारतातली सीबीआयची चौकशी या दोन्ही एकत्र जर चालणार असतील तर त्या दोन्हीतूनही येणारं उत्तर हे एकमेकांशी सुसूत्र असलं पाहिजे, सुसंबद्ध असलं पाहिजे, अशी सध्या तरी आपण अपेक्षा करू शकतो। यानंतर पुढच्या मुद्द्यावर आपण जाणार आहोत एका ब्रेक नंतर। एक ब्रेक घेऊया आणि त्यानंतर ही आपण चर्चा सुरू ठेवूया। पुढच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत की या प्रकरणी जो संशयित मध्यस्थ आहे त्यांनी जो कबुली जबाब दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे उघड केलेले आहेत। या मुद्द्यांना भारत सरकार गृहीत धरणार का, आपल्या तपासामध्ये या मुद्द्यांचा उपयोग करणार की ज्याप्रमाणे कदाचित भाजप बोफोर्स घोटाळ्याचा याच्याशी संबंध जोडतंय किंवा याला दुसरा बोफोर्स म्हणतंय, त्याचं कारण असं तर नसावं की बोफोर्सचा ज्याप्रमाणे काहीच निकाल लागला नाही त्याप्रमाणे या प्रकरणाचं सुद्धा होऊ शकतं असं भाजपला म्हणायचंय का? नव्या वर्षातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा घोटाळा म्हणून हेलिकॉप्टर घोटाळ्याची चर्चा होतीये। या घोटाळ्याची व्याप्ती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत। हेमंत महाजन सर, मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत ज्यांची थोडक्यात उत्तरं तुम्ही द्यावीत अशी माझी अपेक्षा आहे। पहिला प्रश्न असा आहे की ही व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्स घेण्याची खरंच भारताला गरज होती का, मुळात हा प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न आहे की 18,000 फुटावरून 15,000 फुटांपर्यंत मर्यादा आणली आणि त्या कंपनीसाठी अगस्ता वेस्टलँडसाठीचे निकष सोपे करून दिले। मुळात याच्यामुळे काय नेमके फायदे तोटे होणार आहेत, ही मर्यादा कमी करण्यामागे नेमके काय स्वार्थ होते?
प्रश्न अतिशय रेलेव्हंट आहे की पहिले व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरची गरज काय होती. मी आपल्याला सरळ सांगू इच्छितो की व्हीव्हीआयपीचे प्रकरण आपल्या देशामध्ये इतकं भयंकर वाढलेलं आहे की असं वाटायला लागलंय की हा देश केवळ व्हीव्हीआयपींचाच आहे. काही दिवसापूर्वी एक बातमी वर्तमानपत्रामध्ये पब्लिश झाली होती की मुंबईतले 60% पोलीस हे फक्त व्हीव्हीआयपी सिक्युरिटी करता असतात. एक काळ असा होता की ज्यावेळेस व्हीव्हीआयपी साध्या गाडीमध्ये जायचे, ज्यावेळेस ते म्हणजे बाय एअर जायचे ते साध्या AN-32 मध्ये जायचे, हेलिकॉप्टर्समध्ये जायचे तर एक मी-8 आणि मी-17 हेलिकॉप्टर्स असतं जे सैनिकांकरता पण वापरलं जातं त्याच्यामध्ये जायचे. आता सडनली आपल्या देशामध्ये काय झालेलं आहे की आपल्याला हेलिकॉप्टर्स आणि विमानं अमेरिकेच्या स्टँडर्डची पाहिजे आणि 12 हेलिकॉप्टर्स पाहिजे. कशा करता पाहिजे? कुठे चालले ते व्हीव्हीआयपीज? व्हीव्हीआयपींनी जर रस्त्याने गेलं, रोडनी गेलं तर देशामध्ये काय होतं आहे त्यांना कळेल. तर तुम्ही आकाशामध्ये उडत राहिला तर तुम्हाला परिस्थिती करणार नाही. तर व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्सची अजिबात गरज नाहीये. हा पैसा वेस्ट आहे. आज आपण बघाल तर देशाकडे पैसा नाही म्हणून आपल्या अर्थमंत्र्यांनी 14,000 कोटी रुपये डिफेन्स बजेटमधनं काढले. कारण आपल्याकडे पैसा नाही, दुष्काळ आहे वगैरे वगैरे. मग तुम्ही इकडे काय यांना व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर कसं एवढे त्याची गरज नव्हती. खरं. आणि दुसरा जो मुद्दा की 18,000 फुटावरून 15,000 फुटांवर. ओके, असं आहे की 18,000 फुटावरती सियाचीन ग्लेशियर आहे. या देशाचे एक अतिशय चांगले म्हणजे डिफेन्स मिनिस्टर होते जॉर्ज फर्नांडिस, की त्यांना एक सोल्जर्स डिफेन्स मिनिस्टर म्हटलं जातं. ते नेहमी सियाचीन ग्लेशियरला जायचे, ते नेहमी हायट्यूटला जायचे म्हणून 18,000 फुटाची गरज होती. आता 18,000 फुटावरती ऑगस्टा वेस्टलँडचे हेलिकॉप्टर जाऊ शकत नव्हतं. तिथे एक सिंगल व्हेंडर म्हणजे फक्त एकच मॅन्युफॅक्चरर ते देऊ शकत होतं. तर म्हणून त्यांनी ते कमी करून 16,000 फुटाला गेलं. याचा अर्थ असा आहे का की यांनी हे जे व्हीव्हीआयपीज आहेत यांनी सियाचीनला जायचं नाही किंवा हायट्यूटला जायचं नाही, म्हणजे असं म्हणणं तर ते पण चुकीचं आहे. आणि वेस्टलँड ऑगस्टा वेस्टलँडला मध्ये आणण्याकरता हे कमी केलं, हा सुद्धा आपल्या मनामध्ये डाऊट नक्कीच येऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट एक अजून तुम्ही जे प्रश्नात विचारलेली नाही ती अशी आहे की या हेलिकॉप्टरची त्यांनी उंची वाढवली अशा करता की हे कोणाच्या करण्यावरनं SPG स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. आता मला हे कळत नाही, SPG एक पोलिसांचं खातं आहे, ज्यांना काय कळतं हेलिकॉप्टरमध्ये काय पाहिजे म्हणजे आमच्या रक्षकांना तिथे राहता येत नाही. अरे ज्यावेळेस तुमचे विमानामध्ये स्काय मार्शल जातात त्यांच्याकरता काय तुम्ही विमानाची हाईट वाढवलेली नाहीये, इथे का तुम्ही हाईट वाढवताय? आणि शेवटी ज्यावेळेस काही लढाई होईल तर त्याकरता तुम्हाला हाईटची काही गरज नाहीये, तुम्हाला बसून सुद्धा लढाई करता आली पाहिजे. इन एनी केस जेव्हा हेलिकॉप्टर हवेत उडतं तुम्ही उभं राहू शकतच नाही. तर हे सगळं जे झालं आहे हे माझं केवळ गट फिलिंग आहे. आता खरं काय खोटं काय देवाला माहिती, ब्रह्मदेवालाच माहिती, कारण या देशामध्ये अशा गोष्टी बाहेर येत नाहीत. पण हे नक्की चुकीचं आहे. हाईट कमी करायची गरज नव्हती. ऑगस्टा हेलिकॉप्टर्सना स्पेशल कन्सेशन द्यायची गरज नव्हती. त्या कॅबिनची हाईट वाढवायची गरज नव्हती. हे माझ्या मताने हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि इथेच महत्वाचा मुद्दा असा उद्भवतो की टेक्निकल इव्हॅल्युएशन करण्याकरता काम एअरफोर्सचं असतं. SPG मध्ये कसं आलं याचं कारण असं म्हटलं जातं की कॅबिनेट सेक्रेटरी सांगितलं. अरे टेक्निकल इव्हॅल्युएशन करता बाकी कुठल्याही म्हणजे अशा पार्टीजना मध्ये आणलेलं हे माझ्या माहितीप्रमाणे नाही. माझं तुम्ही नॉलेज वाढवा की अशा कुठल्या डिफेन्स प्रोक्युअरमेंटमध्ये तुम्ही टेक्निकल गोष्टी बदली केलेल्या आहेत बिकॉज ऑफ रेकमेंडेशन्स ऑफ पीपल अदर दॅन प्रोफेशनल्स. तर हे मला वाटतं पूर्णपणे चुकीचं आहे, असं व्हायला नको. अगदी खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. रत्नाकर महाजन सर, ह्या दोन्ही विषयी मला तुम्हाला बोलतं करायचं. 18,000 फुटाच्या निकष 15,000वर आणणं इथे हा सगळ्यात मोठा संशयाचा भाग आहे. कारण त्याच्या मागचे 2-3 हेतू कुठले होते ते आता ब्रिगेडियर महाजनांनी सांगितलं. त्यातला कुठलाही हेतू गृहीत धरला तरी सुद्धा ते चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट व्हीव्हीआयपींचं प्रस्थ एवढं वाढवण्याची सरकारला गरज का वाटते? झी 24 तास एक पाऊल पुढे.